तर आपल्या सगळ्यांना सवय असते सकाळी सकाळी आपल्या आजूबाजूला नेमकं काय घडतंय ते जाणून घेण्याची, पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ते शक्य होत नाही आणि त्यामुळेच लोकशाही मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी खास घेऊन आला आहे पेपरच्या बातम्या। चला तर मग बघूया तुमच्या आवडीच्या वर्तमानपत्रातील आजच्या हेडलाईन नेमक्या काय आहेत। सगळ्यात आधी लोकसत्ताची हेडलाईन आपण बघणार आहोत। धारावीकरांच्या मुलुंडमधील पुनर्वसनाबाबत दिशाभूल अशी ही हेडलाईन आहे। धारावी प्रकल्पग्रस्ताच्या पुनर्वसनासाठी मुलुंडमध्ये जागा दिली जाणार नाही असं स्थानिक भाजप नेते सांगत असले तर या कारणासाठी मुलुंड भांडूप परिसरामध्ये 2 भूखंड ताब्यात करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। त्यामुळे भाजप मतदारांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला जातोय। धारावीमध्ये अपात्र रहिवाशांचं पुनर्वसन तसंच मुंबईतील प्रकल्प बाधितांसाठी 7,500 सदनिका बांधल्या जाणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आता तिथले जे लोक आहेत धारावीमध्ये राहणारे त्यांचं मुलुंडमध्ये पुनर्वसन केलं जात असल्याचं एकीकडे सांगितलं जाते सरकारकडून, तर दुसरीकडे मात्र जे भाजपचे स्थानिक नेते आहेत ते हा दावा फेटाळताना दिसत आहेत। त्यांच्याकडून मात्र इथं अशा प्रकारे कोणतंही पुनर्वसन केलं जाणार नाही असं सांगितलं जात आहे। त्यामुळे एकूणच भाजपकडून तिथले जे मतदार आहेत त्यांची दिशाभूल सुरू आहे का असा सवाल उपस्थित होतो। धारावीकरांच्या मुलुंडमधील पुनर्वसनाबाबत नेमकी कोणाची दिशाभूल सुरू आहे? धारावीमधील लोकांची, ज्यांचं पुनर्वसन केलं जाणार आहे त्यांची, की मुलुंडकरांची दिशाभूल सुरू आहे असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो। तर यानंतर महाराष्ट्र टाइम्सची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत। दक्षिण भारतामध्ये भारतीय जनता पक्ष चांगली कामगिरी करेल आणि आम्ही 400 पारचं लक्ष्य पार करू अशी एक घोषणा भाजपकडून केली जाते आणि त्याविषयीची ही बातमी आहे। तर यामध्ये कोणतीही संदिग्धता नाहीये असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहांनी सोमवारी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केलाय। लोकसभा निवडणुकीचे 4 टप्पे पार पडलेत मात्र अजूनही कुठलीही लाट दिसत नाही, त्यामुळे मतदानाची टक्केवारी ही कमी होतीये आणि अशामध्ये 400 पारचा जो नारा भाजपने दिलेला आहे तो आम्ही पूर्ण करणार असा विश्वास अमित शहांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय। तर सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे आणि त्यामध्येच आता भाजपकडून जो 400 पारचा नारा आधी दिला गेला होता तो कुठेतरी बाजूला राहिल्याचं बोललं जात होतं, पण आता त्यांनी जी मुलाखत दिलेली आहे अमित शहांनी त्यामध्ये पुन्हा एकदा 400 पार आम्ही करणार असा विश्वास व्यक्त केल्याचं दिसतंय। आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये चांगली कामगिरी करू आणि दक्षिणेकडील जे राज्य आहे तिथे चांगली कामगिरी करणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। यानंतर सामना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं मुखपत्र याची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत। बोगस मतदारांचा सुळसुळाट, ईव्हीएम अनेक ठिकाणी बंद अशी ही हेडलाईन आहे सामनाची। लोकसभा निवडणुकीच्या 4थ्या टप्प्यातील मतदानाच्या वेळी राज्यात ठिकठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याच्या घटना घडल्यात। मतदार यादीमध्ये नाव नसल्यामुळे अनेक ठिकाणी गोंधळ उडाला तर काही ठिकाणी बोगस मतदानाचे प्रकार उघडकीस आले। महाराष्ट्रातील 11 मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 59.64% मतदान झालं तर देशभरात 96 मतदारसंघांमध्ये सरासरी 64.05% मतदान झालं आहे। तर काल 4थ्या टप्प्यातलं मतदान झालं आणि त्यामध्ये कुठे कशा पद्धतीने मतदान झालं त्याचा ब्यौरा सामनाच्या या बातमीमध्ये देण्यात आलाय। यानंतर आघाडीचं वर्तमानपत्र गुजरात समाचारची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत। गडचिरोलीमध्ये पोलिसांशी झालेल्या चकमकीमध्ये 2 महिलांसह 3 नक्षलवादी ठार अशी ही बातमी आहे। तर महाराष्ट्रातील गडचिरोली इथं सोमवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीमध्ये 2 महिलांसह 3 नक्षलवादी ठार झालेले आहे। तर 3 नक्षलवादी ठार झाले आणि त्यामध्ये 2 महिला नक्षलवादी होत्या अशी माहिती सुद्धा समोर येते। तर शोध मोहिमेदरम्यान पोलीस AK-47 रायफल, एक कार्बाइन आणि एक इन्सास रायफल, नक्षलवादी साहित्य आणि इतर साहित्य सुद्धा जप्त करण्यात आलं आहे। तर नक्षलवादी सुरक्षा एजन्सीवर हल्ला करण्याच्या तयारीत असताना चकमकीत ते मारले गेले। उल्लेखनीय म्हणजे गडचिरोलीमध्ये 6 प्रेशर कुकर बॉम्ब आणि इतर स्फोटक जमिनीमध्ये पुरलेली आढळलेली आहे। तर स्फोटांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आल्यानं मोठी जीवितहानी टळल्याचं पाहायला मिळतंय। गडचिरोलीमध्ये पुन्हा एकदा घातपात घडवण्याचा नक्षलवाद्यांचा प्लॅन होता पण पोलिसांनी तो उधळून लावला आणि त्यावेळेला जी चकमक झाली त्यामध्ये 3 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती समोर येते।
यानंतर टाइम्स ऑफ इंडियाची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत. धुळीच्या वादळामध्ये मुंबईत होर्डिंग कोसळलं अशी ही बातमी आहे आणि 8 जणांचा मृत्यू, 70 जखमी अशी ही बातमी आहे. तर घाटकोपरच्या पोलीस ग्राउंड इथल्या पेट्रोल पंपावर 250 टन वजनाचं बेकायदेशीर जाहिरात होर्डिंग कोसळलं. त्यामुळे किमान 8 जण ठार झाले आणि सुमारे 70 लोक जखमी झाले. वादळी पाऊस आणि 7 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे होते. त्यामुळे काल संध्याकाळी संपूर्ण शहरातील जीवन विस्कळीत झालं. अधिकाऱ्यांनी दावा केलाय की होर्डिंग खाली काही लोक अडकलेत आणि त्यांची सुटका केली जाते. तर अडकलेल्यांपैकी एकानं त्याच्या मोबाईलवरून फोन करून मदत मागितली होती. अपघाताच्या वेळी पेट्रोल पंपावर सुमारे 150 वाहनं होती अशी माहिती समोर आली आहे आणि त्यामुळे त्या 150 वाहनांमध्ये नेमकी किती लोक होती असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. आणि त्यापैकी जो मृतांचा आकडा आहे तो आता वाढताना दिसतोय, 14 वर गेलेला आहे आणि त्यातच अनेक जण जखमी झाल्याचं पाहायला मिळतं आणि काही जण वाहनांच्या खाली अडकलेले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे, पण ते जिवंत आहेत का असा सवाल उपस्थित होतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.